ठीक आहे, रेझोनन्स आपल्याला पाहिजे. ऑलरेडी आपण थोडासा रेझोनन्सचा पार्ट पाहिलेला आहे, तरी सुद्धा पुढचं जे रेझोनन्स आहे म्हणजे ऑलमोस्ट आपण नुसतं थोडं स्टार्ट केलं तर पुन्हा एकदा ते रिवाईज करून आपण पुढे जाऊ. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा रेझोनन्सची गरज काय पडली, बरोबर. रेझोनन्स का लागलं बरं बोला. ज्या वेळेला एखाद्या कंपाऊंडच्या सगळ्या प्रॉपर्टीज एक सिंगल स्ट्रक्चर डिफाईन नाही करू शकत, ज्या वेळेला कंपाऊंडच्या सर्व प्रॉपर्टीज एक सिंगल स्ट्रक्चरमध्ये आपण नाही सांगू शकत, त्यावेळेला आपण काय केले, त्याचे नंबर ऑफ स्ट्रक्चर्स काढले. आणि जे नंबर ऑफ स्ट्रक्चर्स आपण ड्रॉ केले त्यांना काय म्हणलं आपण, रेझोनेटिंग स्ट्रक्चर काय म्हणलं त्यांना आपण. आणि हा जो फिनॉमिनॉन आहे की ज्याच्यामध्ये कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज एक्सप्लेन करण्यासाठी त्याचे नंबर ऑफ स्ट्रक्चर्स ड्रॉ करणे, त्याला आपण म्हणतो रेझोनन्स. काय म्हणतो त्याला आपण ओके, आलंय का, नक्की का. आता रेझोनन्स होण्यासाठी सगळ्यात मेन गोष्ट, रेझोनन्स होतं कोणामध्ये, ज्यांच्यामध्ये काय आहेत, पाय इलेक्ट्रॉन्स आहे. ज्यांच्यामध्ये काय आहेत, सिग्मा इलेक्ट्रॉन्स कधीही रेझोनन्स करत, सिग्मा इलेक्ट्रॉन्स रेझोनन्स करत नाही. रेझोनन्स कोण करतं, पाय इलेक्ट्रॉन. फॉर एक्झाम्पल आपण पाहिलं होतं एक कंपाऊंड CO3 ह्याचे आपण वेगवेगळे रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढले होते. आता पहा, स्ट्रक्चर जर काढलं ऑक्सिजन ऑक्सिजन ऑक्सिजन, बरोबर का. अहो असंच होतं का डबल बॉन्ड होते कुठे, समजा मी इथे डबल बॉन्ड दिला, बरोबर. हे मायनस चार्ज, हा एक मायनस, हा एक मायनस, 2 आणि तो मायनस चार्ज कोणावरती, ऑक्सिजनवरती. सर कार्बनवरती का नाही, कारण मायनस चार्ज कोणावरती असतो, इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटमवरती. मग कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण आहे, ऑक्सिजन. म्हणून मायनस चार्ज कोणावरती आहे, एनी डाऊट मायनस चार्ज ऑक्सिजनवरती. काय कळलंय, 100% समजलंय. ठीक, हे स्ट्रक्चर्स. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला याचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर जर काढायचे, आपण त्या दिवशीच पाहिलं होतं काय बोला, पाय बॉन्ड काय झाला, ब्रेक होईल. इथला पाय बॉन्ड ब्रेक होईल, इलेक्ट्रॉन इथे गेले, बरोबर. इथून परत इकडे का इकडं असं होईल. या मायनस चार्जलाच कसं लिहू शकतो आपण, 2 इलेक्ट्रॉन. काय लिहू शकतो मायनस चार्जला आपण ॲज अ 2 इलेक्ट्रॉन. त्या दिवशी आपण पाहिलं होतं, आपण काय केलं, हे ॲटम टू बॉन्ड आणले आणि हे बॉन्ड टू ॲटम गेले. मग ह्याचं स्ट्रक्चर काय तयार झालं पहा, कार्बन डबल बॉन्डो, सिंगल बॉन्डो इलेक्ट्रॉन, सिंगल बॉन्डो इलेक्ट्रॉन. कळतंय, नक्की कळतंय. नेक्स्ट, किंवा अजून एक रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपण पाहिलं होतं, कसं, ॲटम टू बॉन्ड, बॉन्ड टू ॲटम, बॉन्ड टू ॲटम, कार्बन ऑक्सिजन ऑक्सिजन डबल बॉन्ड. एनी डाऊट. हे झाले याचे 3 रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स, बरोबर. हे आपण त्या दिवशी पाहिलेले होते, बरोबर. पाहिले का. आणि या सगळ्यांचं एकत्रित जर मला काढायचं स्ट्रक्चर, या सगळ्यांचं काय करायचं, मला एकत्रित स्ट्रक्चर काढायचं. तर कसं काढू शकतो मी, कसे काढणार, हे डॉटेडने. हे काय दाखवतं, पार्शियल. आणि चार्ज किती दोघांना, सगळ्या कंपाऊंडवरती मायनस. हे झालं. या तिघांना म्हणतो आपण रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. काय म्हणतो या तिघांना, आणि याला म्हणतो आपण काय म्हणतो, याला आपण रेझोनन्स हायब्रिड. काय म्हणतो याला आपण, ईश्वरी काय म्हणतो त्याला आपण, बोल की, काय म्हणतो याला आपण, रेझोनन्स हायब्रिड. आणि हे 3 काय आहेत, रेझोनेटिंग स्ट्रक्चर. एनी डाऊट. इथपर्यंत आपण पाहिलेलं. ठीक आहे. आता रेझोनन्स मध्ये होतं काय, तर बॉन्डचं कन्व्हर्जन ॲटम मध्ये होतं. ॲटम मध्ये नाही, असं नाही म्हणता येणार आपल्याला. ठीक आहे. जी बॉन्ड पेअर आहे त्या बॉन्ड पेअरचं कन्व्हर्जन लोन पेअर मध्ये होतं. कशामध्ये होतं, म्हणजे पहा कसं, इथे पहा, ही बॉन्ड पेअर होती, इथून ही कशामध्ये कन्वर्ट झाली, लोन पेअर. ही लोन पेअर होती, कशामध्ये कन्वर्ट झाली, बॉन्ड पेअर मध्ये. समजले. म्हणजे ड्युरिंग रेझोनन्स काय होत असतं, तर पहा, बॉन्ड पेअर गेट कन्वर्टेड इनटू बॉन्ड पेअर, लोन पेअर, लोन पेअर गेट कन्वर्टेड इनटू, मग सर बॉन्ड पेअर होईल का, होणार ना. बॉन्ड पेअर गेट कन्वर्टेड इनटू बॉन्ड पेअर असं सुद्धा होईल. जर रेझोनन्स होता आणि 3 गोष्टी होती, एक तर
बॉन्ड पेअरचं कन्व्हर्जन लोन पेअर मध्ये होईल, लोन पेअरचं कन्व्हर्जन बॉन्ड पेअर मध्ये होईल, किंवा बॉन्ड पेअरचं कन्व्हर्जन, पण ह्या कशाच्या आहेत? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, बॉन्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, बॉन्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. कळतंय? समजतंय का? नक्की आलंय? या 3 गोष्टी होतात. आणि हे सगळं कोणामध्ये होतं? जर बॉन्ड पेअर असेल, ती बॉन्ड पेअर कोणती असणार आहे? पाय इलेक्ट्रॉनची. कोणती असणार आहे? कोणती असणार आहे? पाय इलेक्ट्रॉनची. सिग्मा इलेक्ट्रॉनची नसणार आहे. सिग्मा इलेक्ट्रॉन्स रेझोनन्स करत नाही. रेझोनन्स कोण करतं? फक्त पाय इलेक्ट्रॉन. सिग्मा इलेक्ट्रॉन्स करत नाही. एनी डाऊट? ठीक आहे, पुढे द्या. व्हॉट हॅपन्स इन रेझोनन्स? टायटल द्या. व्हॉट हॅपन्स इन रेझोनन्स. व्हॉट हॅपन्स. हे स्ट्रक्चर तुम्ही काढलंय का? त्या दिवशी काढले? त्याच्या पुढेच कंटिन्यू करायचं. नसेल काढलं तर हे स्ट्रक्चर आधी ड्रॉ करून घ्यायचं, मग लिहायचं. ठीक आहे. ड्युरिंग रेझोनन्स देर इज अ मुवमेंट ऑफ pi bonded electrons. During resonance there is movement of pi bonded electrons or lone pair of electrons. And करा और करा दोन्ही पण. हा बोल काय झालं? वापस बोलू. During resonance there is movement of pi electrons or lone pair of electrons. During resonance there is movement of pi electrons or lone pair of electrons. खालच्या लाईनला लिहून घ्यायचं. काय लिहिणार? lone pair gets converted किंवा bond pair gets converted into lone pair. Lone pair gets converted into bond pair or bond pair get converted into bond pair. इथं कन्वर्टेड इनटू लिहायचं, ॲरो नाही करायचं तुम्ही. झालंय? ठीक आहे. झालं लिहून? ठीक आहे. हे झालं रेझोनन्स बाबत. आता रेझोनन्स मध्ये काय होणार आहे हे तर कळलंय, पण रेझोनन्स कधी होणार आहे म्हणजे होईल का नाही हे कसं ओळखायचं? बरोबर. रेझोनन्स इथे होणार का नाही. कंपाऊंड तुम्हाला दिलेला असेल, विचारतील विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड विल शो रेझोनन्स और विल नॉट शो रेझोनन्स. कोणामध्ये रेझोनन्स होईल, कोणामध्ये रेझोनन्स होणार नाही, आपल्याला ओळखायला लावू शकतात. बरोबर. मग ते कसं ओळखायचं? ठीक आहे. तर रेझोनन्स होण्यासाठी सगळ्यात बेसिक गोष्ट लागते ते म्हणजे पाय अँड सिग्मा बॉन्ड्स. पाय अँड हे सिरियली पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा पाय बॉन्ड पाहिजे, मग तुमच्याकडे सिग्मा बॉन्ड पाहिजे, आणि प्लस अजून एक गोष्ट पाहिजे. काय काय असू शकतं मग? वॅकंट ऑर्बिटल असेल, निगेटिव्ह चार्ज असेल, बरोबर, किंवा पॉझिटिव्ह चार्ज किंवा कॅटायन आनायन तुमचा प्रेझेंट पाहिजे. ठीक आहे. या गोष्टी जर फुलफिल झाल्या तर त्या ठिकाणी काय होईल? रेझोनन्स होईल, नाही तर रेझोनन्स होणार नाही. ठीक आहे. पुढे लिहा. बुकमध्ये लिहायचंय. हाऊ टू फाइंड whether resonance will occur or not. How to find resonance will occur or not. काय काय पाहिजे लिहा. मग पहिली कंडिशन काय? पाय अँड सिग्मा प्लस वॅकंट ऑर्बिटल, रिकामा ऑर्बिटल त्या ठिकाणी पाहिजे. काय पाहिजे? रिकामा ऑर्बिटल, दॅट इज वॅकंट ऑर्बिटल. सेकंड, हे नसेल तर सर काय चालेल ना, हे नसेल तर ही पण कंडिशन. पाय अँड सिग्मा प्लस निगेटिव्ह चार्ज, प्लस काय पाहिजे तुमच्याकडे? निगेटिव्ह चार्ज त्या ठिकाणी पाहिजे. सर निगेटिव्ह चार्ज नसेल तर ठीक आहे ना, पाय अँड सिग्मा प्लस लोन पेअर. काय हवी? लोन पेअर. काय हवी?
सर समजा लोन पेअर पण नसेल तर चालते, काय हरकत नाही. पाय अँड सिग्मा प्लस हेटेरो ॲटम प्लस हेटेरो ॲटम हा तरी पाहिजे. हा असेल याचा अर्थ त्या ठिकाणी रेझोनन्स असेल, नाही तर रेझोनन्स नसणार आहे. समजा हा पण नसेल, पाय अँड सिग्मा बॉन्ड प्लस पाय बॉन्ड प्लस काय पाहिजे तुमचा, म्हणजे पाय सिग्मा पाय सिक्वेन्स काय पाहिजे तुमची, अशी सिक्वेन्स असेल तरी सुद्धा काय दाखवलं आपल्याला, रेझोनन्स दाखवणार आहे. किंवा पाय अँड सिग्मा प्लस फ्री रॅडिकल प्लस काय हवं आपल्याकडे, फ्री रॅडिकल त्या ठिकाणी प्रेझेंट पाहिजे. या पाणी आहे का, पाणी द्या बरं प्यायला. ठीक आहे, पहा पहिली कंडिशन काय, पाय सिग्मा प्लस वॅकंट ऑर्बिटल. जसं की पहा CH3 CH डबल बॉन्ड CH 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 H. पहिल्यांदा चेक काय करायचं आपल्याला, पाय बॉन्ड त्यानंतर सिग्मा बॉन्ड आहे का पायस. पहा बरं हा कोणता आहे, सिग्मा बॉन्ड. इथं आहे का पाय बॉन्ड, आहे ना पाय बॉन्ड, आहे पाय बॉन्ड म्हणजे पाय बॉन्ड. पुढचा आहे का सिग्मा, त्याच्या पुढचा जो ॲटम आहे त्याच्यामध्ये काय पाहिजे, वॅकंट ऑर्बिटल. त्याच्यामध्ये काय पाहिजे, आता हे फ्री रॅडिकल आहे, कुठे गेला, आहे का फ्री रॅडिकल, नाहीये, तो आयन आहे, कॅटायन आहे. फ्री रॅडिकल म्हणजे काय, एक इलेक्ट्रॉन असतो, बरोबर. आहे का इथे वॅकंट ऑर्बिटल आहे का चेक करायला लागेल, बरोबर. आता पहा कार्बन जर पाहिलं आपण त्याचं कॉन्फिगरेशन, तर कार्बनचं कॉन्फिगरेशन काय येतं, आउटर मोस्ट शेल बोला 2s2 2p बोला 1s2 2s2 2p2. ॲटॉमिक नंबर किती असतो, 6. ॲटॉमिक नंबर 6, पहिल्यामध्ये 2, दुसऱ्यामध्ये 2, दुसऱ्या पी मध्ये 2, आहे का 2, 1 आणि 2. कळतंय, अहो कळतंय का, याच्यात काय डाऊट आहे, परत सांगायचंय. कुठं पाहिले बरं हे, अहो कुठं पाहिले, काढा बरं कालच्या पॉईंटमध्ये चेक करा आहे का, कालच्या पॉईंटमध्ये चेक करा आहे का, 6 आहे का, नाहीये. असं कसं असेल, व्यवस्थित पहा. वॅकंट ऑर्बिटलचा कन्सेप्ट सांगितला होता, वॅकंट ऑर्बिटलचा कन्सेप्ट. ठीक आहे, पहा हे काय होतं, कॉन्फिगरेशन ऑफ कार्बन. आता हे लिहिलं नसेल तुम्ही तर हे लिहून घ्या, हे लागणार आहे. कारण ऑफ कार्बन, आता हे जे कॉन्फिगरेशन लिहिलं हे कोणती स्टेट आहे त्याची, नॉर्मल स्टेट. कोणती स्टेट आहे, हा जर एक्साइटेड स्टेट काढलं, एक्साइटेड स्टेटमध्ये काय होतात, आउटर मोस्ट शेल मधले सगळे इलेक्ट्रॉन काय होतात, पहिल्यांदा अनपेअर होतात. सगळे अनपेअर इलेक्ट्रॉन काय होतात, आधी सगळे अनपेअर. कोणत्या, आउटर मोस्ट शेल मधले. आउटर मोस्ट शेल कोणतं आहे तुमचं, 2 नंबरचं. कोणतं आहे, कोणतं आहे, 2 नंबर. हे जर एक्साइटेड स्टेट काढलं, कोणतं काढलं आपण, हे एक्साइटेड स्टेटमध्ये काय होणार आहे, हा जे काही पेअर आहेत ते सगळे काय होणार, पेअरिंग कुठे आहे, इथे आहे का पेअरिंग, इथे हा काय होणार आहे, अनपेअर. इथून कुठे जाईल तो, इकडे. हे झालं एक्साइटेड स्टेट. कोणाची बरं ही, कार्बनची. कोणाची ही, इन द सेम वे मला जर एक्साइटेड स्टेट काढायची, कोणाची, पहा एक्साइटेड स्टेट ऑफ C+, कोणाची काढायची आता मला, कार्बोकॅटायनची काढायची. आता प्लस चार्ज आला, याचा अर्थ काय, एक इलेक्ट्रॉन बाहेर पडलाय, एक इलेक्ट्रॉन बाहेर पडलाय. जर एक इलेक्ट्रॉन बाहेर पडला तर कॉन्फिगरेशन काय येईल, 1s आणि 2p2, बरोबर का. ही नॉर्मल कार्बनची आणि ही कार्बोकॅटायनची. ही कोणाची, तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर इथं काय झालं, एक ऑर्बिटल रिकाम आहे. एक ऑर्बिटल काय आहे, त्यालाच काय म्हणतो आपण, वॅकंट ऑर्बिटल. काय म्हणतो त्याला आपण, म्हणजे आपल्याला काय कळलं, जर कार्बोकॅटायन असेल तर त्या ठिकाणी काय असतं,
मग इथे कार्बोकॅटायन आहे का? आहे का कार्बोकॅटायन? जर कार्बोकॅटायन आहे याचा अर्थ इथे काय आहे आपल्याकडे? वॅकंट पी ऑर्बिटल. कोणतं ऑर्बिटल? वॅकंट. एनी डाऊट? एनी डाऊट? कळाले? मग पहा बरं, कंडिशन सॅटिस्फाय झाली का? पाय बॉन्ड, सिग्मा बॉन्ड आणि वॅकंट ऑर्बिटल. पाय बॉन्ड, सिग्मा बॉन्ड आणि वॅकंट ऑर्बिटल. तर वॅकंट पी असेल डी असेल चालतंय, फक्त कसं पाहिजे ते? वॅकंट हवं. महत्वाचं काय? वॅकंट हवं. कळतंय? आहे का? पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली म्हणजे रेझोनन्स दाखवेल का? दाखवणार आहे. कसा रेझोनन्स असेल पहा. CH3 CH. आता पहा, हे तुमचे पाय इलेक्ट्रॉन्स. आता आपण मागे सांगितलंय तर ॲटम टू बॉन्ड होईल किंवा बॉन्ड टू ॲटम किंवा बॉन्ड टू बॉन्ड. पहा मी समजा असं म्हणतो बॉन्ड टू बॉन्ड झालं इथून इथे. ठीक आहे. त्यानंतर थांबा एक मिनिट ड्रॉ करतो. पहा CH3 CH. पाय बॉन्डची काय होणार आहे त्या ठिकाणी? मुवमेंट होणार आहे. ठीक आहे. पाय बॉन्ड झाले समजा शिफ्ट या कार्बनवरती, इथून इथे शिफ्ट झाले. बॉन्ड तुटेल तो. ठीक आहे. पहा इथून इथे आणि इथून इथे वॅकंट ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन काय होतील तुमचे? शिफ्ट होणार. म्हणजे CH3 CH डबल बॉन्ड CH CHH. पहा कसं झालं. पहिल्यांदा हे काय गेले तुमचे? बॉन्ड टू ॲटम गेले. कुठे गेले? बॉन्ड टू ॲटम गेले. याला असं इथं दाखवतो मी. ठीक आहे. कुठे गेले? बॉन्ड टू ॲटम गेले. जर बॉन्ड टू ॲटम गेले तर काय होईल पहा. इथला डबल बॉन्ड जो होता तो कन्वर्ट कशामध्ये होईल? सिंगल बॉन्डमध्ये. इलेक्ट्रॉन गेला, याच्यावरून इलेक्ट्रॉन गेलेत म्हणजे ह्या कार्बनवरती काय येईल तुमचा? पॉझिटिव्ह चार्ज. काय होणार त्याच्यावरती? ते कुठं आले? इथं आले. बरोबर? असंच करेक्ट ना? ठीक आहे. फक्त त्याला मी खाली दाखवलं, इथे याला वर दाखवलं होतं, त्याला खाली दाखवलं. ठीक आहे. इलेक्ट्रॉन कुठे आले? या कार्बनवरती. ॲटम टू बॉन्ड कुठे जातील? ॲटम टू, इथं प्लस चार्ज असणार, ॲटम टू बॉन्ड जातील. ठीक आहे. आले? सेम वे हा जर गेला इथं, आता इथले इलेक्ट्रॉन कुठे जातील? पहिल्यांदा इथे जातील. इन द सेम वे इथून हे कुठे जाईल? इथे कन्वर्ट होईल. ठीक आहे. समजतंय? म्हणजे फायनली जर पाहिलं आपण तर कसं असेल ते? CH3 CH पॉझिटिव्ह चार्ज. ओके. CH CH C डबल बॉन्ड CH2. अशा पद्धतीने त्याचं कन्व्हर्जन होईल. प्लस चार्ज आपला ट्रॅव्हल करून इकडे येईल. समजते? म्हणजे याचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर जर काढलं तर ते असं येणार आहे. आलंय? याचं काय काय गरजेचं आहे? पाय बॉन्ड, सिग्मा बॉन्ड, पाय बॉन्ड, सिग्मा बॉन्ड आणि वॅकंट ऑर्बिटल. कळाले? आलंय का? नक्की समजले? 100% काढून घ्यायचं. तिकडचं कॉन्फिगरेशन लिहायचं. बंद नको करू चुकून. झालंय? पहा इथे होईल का सांगा? बोला, रेझोनन्स होईल का नाही? पाय बॉन्ड आहेत का? आहे पाय बॉन्ड. सिग्मा बॉन्ड आहे का? आहे सिग्मा बॉन्ड. अजून काय पाहिजे? वॅकंट ऑर्बिटल आहे का? वॅकंट ऑर्बिटल. बोरॉनमध्ये वॅकंट ऑर्बिटल आहे का ना चेक करायला. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर बोला. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर हां बोला की 5. कॉन्फिगरेशन
2 बरोबर, 3 4 आणि 5 झालं. जर नॉर्मल स्टेटला काढलं बरोबर तर कसा असणार आहे तो 2s2 आणि 2p1. एक्साइटेड स्टेटला गेला तर काय असणार आहे त्या ठिकाणी, इथला जो पेअर आहे तो काय होणार, अनपेअर होणार. असा होईल का, अहो होईल का एक्साइटेड स्टेटला. जर बोरॉन एक्साइट, आता इथं बी प्लस आहे का, मगाशी कार्बन प्लस होता म्हणून आपण खालचं कार्बन प्लस काढलं, इथं काय फक्त बोरॉन. बोरॉनचे एक्साइटेड स्टेटला वॅकंट ऑर्बिटल आहे का चेक करा, आहे वॅकंट ऑर्बिटल, म्हणजे हे वॅकंट ऑर्बिटल बोरॉनमध्ये आहे. याचा अर्थ इथं काय असणार आहे, रेझोनन्स असणार आहे. काय असणार आहे इथे, अहो काय असणार आहे, रेझोनन्स. मग कसं होईल रेझोनन्स, पहा चेक करा. आता सर रेझोनन्स काय होईल, वॅकंट ऑर्बिटल रिकामं आहे ना, मग पहा हे जे पाय बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स आहेत ते इकडे येतील आणि कुठे सेटल होतील, या वॅकंट ऑर्बिटलमध्ये जाऊन ते बसू शकतात. त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय होईल, रेझोनन्स होईल. त्यामुळे काय होईल त्या ठिकाणी, काय होणार तिथे रेझोनन्स. समजा असं झालं तर काय होईल पहा, याचा रेझोनेटिंग स्ट्रक्चर HCH, इथून इथे, ठीक आहे आले, इथून इथे आणि इथून बोरॉनवरती, कुठे बोरॉनवरती. फायनल स्ट्रक्चर जर काढायचं झालं, कार्बन, हायड्रोजन, B- H आणि इथं काय येईल तुमचा प्लस चार्ज. म्हणजे प्लस मायनस काय होईल, कॅन्सल. मॉलिक्यूल काय होईल तुमचा न्यूट्रल, स्टेबल झाला. समजले, आले. हे झालं रेझोनेटिंग स्ट्रक्चर. रेझोनन्स हायब्रिड जर काढायचं तर हायब्रिड कसं काढणार, HH हे झालं रेझोनन्स हायब्रिड. घ्या ड्रॉ करून घ्या. आयडेंटिफाय वेदर रेझोनन्स विल ऑकर इन गिवन कंपाऊंड ऑर नॉट. रेझोनन्स होईल का नाही ते ओळखायचं आहे. दिलेल्या कंपाऊंडमध्ये रेझोनन्स कोणत्या ह्याच्यामध्ये होईल, कोणत्यामध्ये होणार नाही ते आपल्याला ओळखायचं आहे. घ्या लवकर. तपा कंडिशन काय पाहिजे ना आपल्याकडे, पाय सिग्मा वॅकंट ऑर्बिटल. आता सिग्मा ज्याला आहे त्याच्यामध्येच वॅकंट ऑर्बिटल पाहिजे. काय शोधायचे सगळ्यात पहिल्यांदा, पाय. पाय आहे का कुठे, आहे इथं पाय. सिग्मा आहे का, शेजारी सिग्मा आहे. सिग्मा ज्याला आहे त्याच्यामध्ये काय पाहिजे ना आपल्याला, वॅकंट ऑर्बिटल. शेजारी कोण आहे आपला, कार्बन. कार्बन मध्ये वॅकंट ऑर्बिटल असतं का एक्साइटेड स्टेटला, असतं ना का नसतं, 100% काढून दाखवू. पहा नॉर्मल स्टेटला कार्बन कसा असतो, अशा पद्धतीने, बरोबर ना, अहो बरोबर का. आणि एक्साइटेड स्टेटला कुठे वॅकंट ऑर्बिटल नसतं, C+ ला असतं ना. म्हणजे कुठं असतं, इथं असतं. कुठं असतं, तिथं असतं. पाहिजे कुठे, याला असून चालेल का, नाही. म्हणजे इथं रेझोनन्स होईल का, काय लिहिणार तुम्ही, नो रेझोनन्स. मग अशी एक्झाम्पल चुकलेलं होतं, ठीक आहे, नो रेझोनन्स. चेंज केलं होतं आपण परत. तुम्ही बरोबर लिहिले. नेक्स्ट पुढे खाली होईल का सांगा बरं. पाय बॉन्ड, इथं पाय सिग्मा आहे, परत वॅकंट ऑर्बिटल आहे का, आत्ता शिकवल्यानुसार इथं आहे, इथं होणार आहे पाय सिग्मा पाय. पण आपला आत्ता वॅकंट ऑर्बिटल नुसार चाललोय आपण. वॅकंट ऑर्बिटल नुसार रेझोनन्स होईल का इथे होईल का, इथं होणार आहे का. अजून कुठे पाय बरं, इथं पाय बॉन्ड, सिग्मा बॉन्ड, वॅकंट ऑर्बिटल,
कार्बन प्लस मध्ये आहे, मगाशी चेक केलंय, म्हणजे इथं रेझोनन्स होणार आहे. येस रेझोनन्स किंवा रेझोनन्स विल ऑकर असेल या. ठीक आहे, खाली बोला. पाय सिग्मा बोरॉनला असतं का? बोरॉनला वॅकंट ऑर्बिटल असतं का? नक्की काढून पाहिलं ना, म्हणजे इथं होणार आहे. म्हणजे काय? येस रेझोनन्स. कळाले? म्हणजे शॉर्टकट जर लिहायचं झाला तर शॉर्टकट काय कळला आपल्याला? बोला. C plus and boron has always has, बोला, always has vacant orbital, always has. दोघांमध्ये काय तुमचा वॅकंट ऑर्बिटल? कार्बन प्लस कार्बोकॅटायन जर असेल आणि बोरॉन असेल तर त्यांच्यामध्ये काय असतो? ऑलवेज वॅकंट ऑर्बिटल हे प्रेझेंट असतं. मग प्रत्येक वेळेस आपल्याला ते एक्साइटेड स्टेट कॉन्फिगरेशन काढायची गरज आहे का? हे आहे म्हणजे याचा अर्थ काय? वॅकंट ऑर्बिटल असणारच आहे. समजतंय? आले? आन्सर लिहायचं, तिकडचं स्टेटमेंट लिहून घ्यायचं. फर्स्ट कंडिशन कळली आहे. अजून एक्झाम्पल घ्यायचे नंतर घेऊ. घ्यायचं घ्या बरं, चला घ्या, अजून एक घ्या. बोला. हा होईल का? पाय सिग्मा बोरॉन. बोरॉन म्हणजे संपला विषय. सगळे एक्झाम्पल असेच आहेत, फक्त इकडची चेन बदलेल मी, शेवटला हे जाणार. देऊ का अजून एक? घ्या. बोला. होईल का? का बरं? पाय बॉन्डच नाही. काय नाही आपल्याकडे? पाय बॉन्डच नाही. आता होईल का? नाही होणार. बरोबर होणार नाही. कंडिशन 2 घेऊयात. काय आता? पाय सिग्मा प्लस निगेटिव्ह चार्ज किंवा लोन पेअर हे दोन्ही एकत्र घेतो पा. इथं करू का? निगेटिव्ह चार्ज और लोन पेअर चालेल का? ठीक आहे. हा तिसरा पॉईंट दुसऱ्यामध्येच मिक्स केलाय पहा. जसं की एक्झाम्पल, पहा, तुम्ही जर व्यवस्थित पाहाल, आपल्याकडे इथे पाय बॉन्ड आलाय, सिग्मा बॉन्ड आलाय आणि नायट्रोजन आहे. कोणाला अटॅच्ड आहे ते? कोणाला अटॅच्ड आहे? नायट्रोजन. आता आपल्याला माहिती आहे नायट्रोजन जर म्हणलं आपण, नायट्रोजनकडे ऑलरेडी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन हे प्रेझेंट असतं. नायट्रोजन कसा आहे? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन त्याच्याकडे आहे, किंवा तो इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे. कसा आहे तो? इलेक्ट्रोनेगेटिव्ह जर असेल तर त्याच्याकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन हे असणार. सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण आहे? सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह फ्लोरीन. फ्लोरीन नंतर ऑक्सिजन. ऑक्सिजन नंतर नायट्रोजन. ठीक आहे. तर नायट्रोजन जर तुम्ही व्यवस्थित पाहाल, त्याचं कॉन्फिगरेशन जर काढलं आपण, ॲटॉमिक नंबर किती येतो? 7. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7. पहिल्यामध्ये 2, दुसऱ्यामध्ये 2, तिसऱ्यामध्ये बोला. आव किती? 2p3. 3 4 5 6 7. बरोबर कळतंय? अहो नक्की का? 100%. ठीक आहे. नायट्रोजननी बॉन्ड किती केले? शेवटच्या मध्ये इलेक्ट्रॉन किती टोटल? 3 आणि 2 5. किती? 5 मधले पहा, इथे एक वापरला. एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन, एक नायट्रोजनचा, दुसरा हायड्रोजनचा. बरोबर. नायट्रोजननी पहिला इलेक्ट्रॉन इथे वापरला, दुसरा इथे वापरला, तिसरा इथे वापरला. तरी पण किती उरले? 2 उरले ना. दॅट इज लोन पेअर. आलंय. शेवटच्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन किती?
शेवटच्या शेलमध्ये किती 5. 5 मधले पहा 1 2 3 4 आणि 5. इन डाऊट कंडिशन सॅटिस्फाय होते का पहा. पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड सिग्मा बॉन्ड. लोन पेअर किंवा निगेटिव्ह चार्ज. लोन पेअर म्हणजेच निगेटिव्ह चार्ज आहे का आहे का. मग आपण मगाशी शिकलो जर लोन पेअर असेल ती कन्वर्ट कशामध्ये होईल आणि बॉन्ड पेअर लोन पेअर मध्ये. म्हणजे ही पहा आता ही लोन पेअर कन्वर्ट होईल बॉन्ड पेअर, ही बॉन्ड पेअर कन्वर्ट होईल लोन पेअर. म्हणजे पहा काय होईल CH3 CH बरोबर सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड NH2. एनी डाऊट. अहो कळलंय का 100% नक्की कळाले. कसं झाले मॅडम ॲटम टू बॉन्ड बॉन्ड टू ॲटम. हे झालं रेझोनेटिंग स्ट्रक्चर. 2 रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपण डबल हेडेड ॲरोने दाखवतो. आणि रेझोनेटिंग हायब्रिड बोला रेझोनन्स हायब्रिड कसं येईल CH3 CH बरोबर का असंच येईल आणि एक मायनस चार्ज बरोबर ना. लोन पेअर इलेक्ट्रॉन म्हणजेच काय मायनस चार्ज. एक तर मायनस चार्ज पहा इथं आलं किंवा इथं आलं. आता सगळ्या कंपाऊंडचं एकदम दाखवलंय. कळतंय का नक्की का घ्या लिहून. मग स्टेट वेदर द रेझोनन्स विल ऑकर ऑर नॉट. स्टेट वेदर रेझोनन्स विल ऑकर ऑर नॉट. रेझोनन्स होईल का नाही ते ओळखायचं तुम्हाला. घ्या रेझोनन्स होईल का नाही चेक करायचं. बोला पहिला होईल का. हा पहिला आहे. आता मी हा लिहिला ना बाळा पहिला तो कस काय पहिला असं बोला. उलट उर्दू लिहितोय का इकडून इकडं. होईल का होणार आहे. नो रेझोनन्स लिहा तिथं. का बरं पाय सिग्मा इथे हेटेरो ॲटम पाहिजे नव्हता किंवा निगेटिव्ह चार्ज तो कुठे गेलाय पुढे गेलाय. होईल का खाली बोला होणार आहे. पाय सिग्मा लोन पेअर आहे रेझोनन्स होणार आहे. खाली बोला नाही होणार. हा पाय सिग्मा नेगेटिव्ह चार्ज होणार आहे. आता होईल ना. अहो होईल का 100%. तिथं बोला बरं. पाय सिग्मा आहे का याच्यावरती लोन पेअर आहे नाहीये म्हणजे इथं होईल का. पण समजा हे असं असतं CH2 डबल बॉन्ड CH OH. आता अहो होईल का पाय सिग्मा लोन पेअर किंवा ह्यालाच आपण हेटेरो ॲटम म्हणतो. ऑक्सिजनलाच काय म्हणतो आपण हेटेरो ॲटम. ज्याच्यावरती हेटेरो ॲटम म्हणजे काय कार्बन आणि हायड्रोजन जो आहे त्याच्यापेक्षा त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय आहे जास्त आहे. तो तुमचा हेटेरो ॲटम आहे. मग कोण कोण येईल त्याच्यामध्ये ऑक्सिजन येईल नायट्रोजन येईल फ्लोरिन येईल. म्हणजे हे जरी आले तरी रेझोनन्स होणार आहे. दॅट इज आपली चौथी कंडिशन. चौथी तिथं झाली. कळलं. हेटेरो ॲटम म्हणजे काय ऑक्सिजन नायट्रोजन हे जर असतील हेटेरो ॲटम लिहून घ्या. ॲटम हॅविंग इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ग्रेटर दॅन कार्बन
इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ग्रेटर दॅन कार्बन. आता ह्यांचा रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढता येतील का तुम्हाला? याचे येतील का? 100% का काढून दाखवू? काढून घ्या, चालते. घ्या पर पटकन. सगळ्याचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स काढायचे, सगळ्याचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स ड्रॉ करायचे. याचं काढा चला, 1 आणि 2 दोघांचे काढा. याचं काढा, याचं काढा. याचं येईल का रेझोनेटिंग स्ट्रक्चर? येणार. येईल का? काय येईल? नो रेझोनन्स सांगितलं ना, मग काय हा काय म्हणते? बोला. ॲटम टू वरती पहा, ॲटम टू बॉन्ड, बॉन्ड टू ॲटम म्हणजे CH2 मायनस CH डबल बॉन्ड CH2. काय डाऊट? कसं आलंय कळलंय का? 100%. हो सर कळलं का? नक्की? ठीक आहे. क्या रेझोनन्स हायब्रिड पार्शल बॉन्ड काढून घ्या. इथे येईल का? इथं येणार आहे. घ्या काढून. रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढा त्याचं. झालंय. नेक्स्ट हेट्रो ॲटमचं एक्झाम्पल लिहून घ्या. ऑक्सिजन, नायट्रोजन, फ्लोरीन. हेट्रो ॲटम कळले, त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय आहे? कार्बनपेक्षा जास्त. पुढे काय आहे? पाय सिग्मा पाय बॉन्ड. फॉर एक्झाम्पल पहा, वरती लक्ष द्या. CH3 CH2 डबल बॉन्ड करू. आलंय? पहा बरं, कंडिशन सॅटिस्फाय होते का? असं लिहितो. बोला आता. पाय बॉन्ड, सिग्मा बॉन्ड, पाय बॉन्ड आहे का? पाय सिग्मा बॉय, पाय सिग्मा पाय म्हणजे रेझोनन्स होईल का? रेझोनन्स होईल का? जर असं असेल पाय सिग्मा पाय, याच्यामध्ये काय होतं? बॉन्ड पेअरचं कन्व्हर्जन पहिल्यांदा बॉन्ड पेअरमध्ये होईल. बॉन्ड पेअरचं कन्व्हर्जन आणि लगेच पुढे बॉन्ड पेअर तुमचा लोन पेअरमध्ये कन्वर्ट होईल. कशामध्ये कन्वर्ट होईल? जे फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर पहा, ही जी बॉन्ड पेअर आहे ही कशामध्ये कन्वर्ट होईल? बॉन्ड पेअरमध्ये. आणि नंतर ही बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होईल? लोन पेअरमध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल याचं स्ट्रक्चर कसं येईल पहा, चेक करा. CH3 CH बरोबर, बॉन्ड पेअरचं कन्वर्जन बॉन्ड पेअरमध्ये, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड CH. कळते? ह्याच्यावरती चार्ज मायनस. आता पहा, इथले इलेक्ट्रॉन गेले म्हणजे ह्याच्यावरती चार्ज कोणता येईल? प्लस. प्लस येईल ना, मायनस कसं काय? इलेक्ट्रॉन गेले ना ह्याच्यात जवळचे इलेक्ट्रॉन इकडे गेले म्हणजे ह्याच्यावरती काय आला? प्लस चार्ज आला का? हा प्लस आणि हा मायनस, न्यूट्रल. आले? समजले? कळतंय का? नक्की का? 100%. रेझोनन्स हायब्रिड बोला. CH C बरोबर ना, किंवा इथं आला ना 1 2 3 4, 1 2 3 आणि 4 आले? अहो काय डाऊट? नक्की का? असंच आहे का? हे झालं रेझोनन्स हायब्रिड. घ्या. हा
5 कार्बन आहे, 1 2 3 4 5, ठीक आहे ना. कुठं हा इथे आहे, हा इथे आहे, हा इथे आहे, ठीक आहे. आले करा ना. लिहा आयडेंटिफाय. नका लिहू, चला एकच एक्झाम्पल देतो, होईल का नाही फक्त सांगा. बोला, होईल का रेझोनन्स? होणार आहे का बरं? पाय आहे, रेझोनन्स होणार आहे. येस, रेझोनन्स. बोला, रेझोनन्स होईल का? रेझोनन्स होणार ना. पाय सिग्मा हेटेरो ॲटम. बोला, होणार रेझोनन्स. का होणार? लोन पेअर नाही, तो फक्त फ्री रॅडिकल आहे. लोन नेगेटिव्ह चार्ज कधी येतो? किती आहेत तिथं? एकच आहे. मग फ्री रॅडिकलची केस काय येईल आपल्याकडे? ओके, आता फ्री रॅडिकल मध्ये काय होतं चेक करूयात आपण. ठीक आहे, आता फ्री रॅडिकल मध्ये रेझोनन्स का होणार? पहिली कंडिशन कळली का? रेझोनन्स कधी होईल? ज्यावेळेला काय असेल? वॅकंट ऑर्बिटल. का? इलेक्ट्रॉन येऊन बसणार आहेत ना. इलेक्ट्रॉन येऊन बसणार कुठे? वॅकंट ऑर्बिटल मध्ये. म्हणजे याचा अर्थ काय? याच्यामध्ये आपण वॅकंट ऑर्बिटल आहे का चेक करूयात. कार्बन नॉर्मल सेट कॉन्फिगरेशन काढलं तर कसं येतं? टू एस टू 2p, बोला 2p2, बरोबर. एक्साइटेड स्टेटला गेल्यावरती काय होतं? हे 2s1 2p. आता याच्यामध्ये झालंय काय? याच्यामध्ये काय झालंय? कार्बन फ्री रॅडिकल मध्ये. ओके, व्यवस्थित जर पाहिलं तुम्ही, एक जो इलेक्ट्रॉन आहे ना याचा 1 2 3 आणि 4, ही झाली कार्बनची एक्साइटेड स्टेट, ही झाली कार्बनची एक्साइटेड स्टेट आणि कार्बन फ्री रॅडिकलची एक्साइटेड स्टेट. एक मिनिट थांबा. पहा, एक्साइटेड स्टेट ही त्याची येईल. ठीक आहे, हे नका घेऊ, इथं ह्याला अँटी बॉन्डिंग लागेल. ठीक आहे, पहा इथं सांगतो. तुम्ही जर व्यवस्थित पाहिले इथे आपल्याकडे काय? इथे पाय बॉन्ड, सिग्मा बॉन्ड आणि काय इथे? लोन पेअर ऑफ फ्री रॅडिकल, म्हणजे एक इलेक्ट्रॉन आहे. आता काय करूयात, याचं समजा मी हेट्रोलायटिक क्लिवेज केलं. काय केलं याचं मी? होमोलायटिक क्लिवेज, काय केलं मी याचं?
दोन टाईपचे क्लिवेज असतात. किती टाईपचे क्लिवेज असतात? दोन. क्लिवेज म्हणजे बॉन्ड ब्रेकिंग. क्लिवेज म्हणजे काय? ब्रेकिंग. ओके. आणि होमोलायटिक आणि हेट्रोलायटिक दोन असतात पहा. होमोलायटिक आणि दुसरं असतं हेट्रोलायटिक. फॉर एक्झाम्पल हा बॉन्ड आहे माझा आणि ह्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहे. जर बॉन्ड होमोलायटिकली तुटला, कसा तुटला? कसा तुटलाय? इथे कार्बन आहे, इथे कार्बन आहे. होमोलायटिक क्लिवेज झालं तर काय होणार? एक इलेक्ट्रॉन या कार्बनला, दुसरा इलेक्ट्रॉन या कार्बन. बरोबर, हे ऑलरेडी आपण शिकलोय. बरोबर. समजा हेट्रोलायटिक क्लिवेज झालं तर दोन्ही इलेक्ट्रॉन काय होणार? ऑक्सिजनकडे आणि कार्बनकडे काहीच नाही. कार्बनवरती येईल पॉझिटिव्ह चार्ज, ऑक्सिजनवरती. म्हणजे हेट्रोलायटिक क्लिवेज झालं तर काय तयार होतात तुमचे? कार्बोकॅटायन किंवा अनायन. बरोबर, कॅटायन किंवा अनायन तयार होतात. कॅटायन आणि अनायन तयार होतात. आणि जर होमोलायटिक क्लिवेज झालं तर काय तयार होतात तुमचे? फ्री रॅडिकल. मग फ्री रॅडिकलच्या केसमध्ये जो बॉन्ड ब्रेकिंग होते इथं आपल्याला रेझोनन्स करताना, ते सुद्धा होमोलायटिकली होतं. कसं होतं? होमोलायटिकली. जर होमोलायटिक क्लिवेज झालं इथे तर काय होईल बरं याचं कन्व्हर्जन पहा. CH3 CH, बरोबर, CH CH2 आणि इथे इलेक्ट्रॉन. कसं आले कळलंय? इथला बॉन्ड तुटला. आता पहा बरं, हा कार्बनकडे एक इलेक्ट्रॉन, या कार्बनकडे पण. हा काय म्हणेल त्याला? माझ्याकडे एक इलेक्ट्रॉन आहे. तो काय म्हणेल? माझ्याकडे सुद्धा एक इलेक्ट्रॉन आहे. आपण काय करूयात? का बरं? एक बॉन्ड करायला किती इलेक्ट्रॉन लागतात? तो इकडे म्हणेल का? ऑलरेडी इथं आहे ना. ठीक आहे, दुसरं काढायचं म्हणून तो काय म्हणेल आता या कार्बन. जर या कार्बनला तो म्हणला की चल आपण काय करूयात? बॉन्ड तयार करूयात. तर कसा बॉन्ड तयार होईल मग? CH3 CH, लोन पेअर याची आहे त्याला, सॉरी फ्री रॅडिकलचा इलेक्ट्रॉन याचा आहे त्यालाच. सिंगल बॉन्ड CH, डबल बॉन्ड. कळलंय? कळलंय का? नक्की. म्हणजे काय झालं? हा इथून इथे शिफ्ट झाला. कळतंय का? इथून हा इथे शिफ्ट झाला. समजलंय? ह्याचं जर हायब्रिड काढायचं, हे स्टेप बाय स्टेप दाखवलंय. कसं दाखवलंय तुम्हाला मी? स्टेप बाय स्टेप झाले. पहिल्यांदा बॉन्ड क्लिवेज झालाय, मग इथे बॉन्ड फॉर्मेशन झाले. कळलंय? ओके. याचं जर हायब्रिड काढायचं झालं तर हायब्रिड काय येईल याचं? CH3 CH CH CH2. पहा बॉन्ड कोणामध्ये होता? याच्यामध्ये आणि याच्यामध्ये, म्हणजे इथे किंवा इथे. कळलंय? हायब्रिड कळलंय. आणि एक तुमचा फ्री रॅडिकल बाहेर काढला. आलंय का? नक्की कळाले? घ्या लिहून व्यवस्थित, स्टेप बाय स्टेप लिहून घ्या वाटलंच. क्वेश्चन लिहा. आयडेंटिफाय वेदर रेझोनन्स विल ऑकर ऑर नॉट. आयडेंटिफाय वेदर. थांबा 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 थांबा, पॉईंट लिहायचं राहिला. इन त्याच्यावर लिहून घ्या थोडंसं, कट करून लिहा. In case of free radical, bond pair get converted into bond pair. Bond pair gets converted into bond pair through homolytic fission. Through homolytic fission. Fission FISSION. फ्युजन नाही. फ्युजन म्हणजे एकत्र होणे, फिजन म्हणजे सेपरेट होणे. ठीक आहे. फिजन थ्रू होमोलायटिक फिजन. आता घ्या क्वेश्चन. आयडेंटिफाय वेदर रेझोनन्स विल ऑकर ऑर नॉट. तो त्यांनी सांगितलं. फिजन घ्या. पा रेझोनन्स कुठे होईल, कुठं नाही होणार. होमोलायटिक बोला, पहिल्यामध्ये होईल का? हा नाही होणार. ठीक आहे, चेक करूया. पहा काय आपल्याकडे पाय बॉन्ड, काय आपल्याकडे सिग्मा बॉन्ड, आणि पुढं फ्री रॅडिकल. पाय सिग्मा फ्री रॅडिकल.
बोला. आणि बॉन्ड पेअरचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार? बॉन्ड पेअर. म्हणजे याचं जर रेझोनंटिंग स्ट्रक्चर काढायचं तर कसं येईल ते? CH2 CH पा CH2 CH डबल बॉन्ड CH2. कळतंय? अहो कळतंय का? बोला खाली होईल का? अल्टरनेट पाय सिग्मा बॉन्ड आहेत का? पाय सिग्मा पाय सिग्मा होईल का? नक्की हे आहे, पण याच्यापर्यंत जायची गरज नाही. इथेच काय होईल? त्यांचा रेझोनन्स होणार आहे. अहो होईल का? 100%. बॉन्ड पेअरचं कन्व्हर्जन बॉन्ड पेअरमध्ये आणि नंतर बॉन्ड पेअरचं लोन पेअर किंवा बॉन्ड पेअर दोन्ही पण होऊ शकतं. समजलं? येईल का काढता? मगाशी एक्झाम्पल घेतलं होतं पहिल्याला आपण इथे, बरोबर? ठीक आहे. खाली बोला इथे होईल का? पा बरं पाय हा कोणता? सिग्मा सिग्मा पाय पाय सिग्मा होणार आहे? होणार आहे. रेझोनन्स इथे सुद्धा होणार आहे. बोला याचं स्ट्रक्चर काढायचं, याचं असंच येईल. याचं काही स्ट्रक्चर रेझोनेटिंग स्ट्रक्चर जर काढलं तर पहा इकडे लक्ष द्या. काय नाही, संपलं एवढंच. आणि हायब्रिड आलं का? हे झालं हायब्रिड. हे काढा तुम्ही, जमेल तुम्हाला. चालतंय? व्यवस्थित लिहून घ्यायचं. ठीक आहे? इथपर्यंत काय डाऊट? ठीक आहे, व्यवस्थित रिवाइज करायचं. सेकंड सेशनमध्ये आपण घेऊ. ठीक आहे, चालतं. हो.